चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। इस दिवाली और शादी के समय आपके परिवार को जो भी कपड़े चाहिए सब मिलते हैं एक ही जगह पर। पुरुषों के लिए ट्रेंडी शेरवानी, कुर्ता पैजामा, महिलाओं के लिए खूबसूरत साड़ी, लहंगा और डिजाइनर गाउन, बच्चों के लिए क्यूट और कलरफुल ड्रेसेस, सब कुछ एक ही रूफ के नीचे। शॉपिंग यहाँ सिर्फ खरीदारी नहीं, ये है परिवार का उत्सव। दिवाली की रोशनी से सजाइए अपना घर, और इनके लिए सही कपड़े मिलते हैं सिर्फ BSC में। त्योहार के कपड़े और परिवार की खुशी, सब कुछ एक ही जगह पर। नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। उत्साहाचा जागर आणि रोषणाईला बहर। दिवाळी सणातील अत्यंत महत्त्वाचा असा नरक चतुर्दशीचा सोहळा सोमवारी पार पडला। घरोघरी पहाटेपासून दिवाळीची लगबग सुरू झाल्याचे दृश्य पाहावयास मिळत होते। घरोघरी अभ्यंग स्नान आणि पूजन उपक्रमांचे आयोजन पार पडले। अभ्यंग स्नान आणि इतर कार्यक्रमांसाठी पहाटेपासूनच जागे राहिलेल्या शहराचा उत्साह ओसंडून वाहिला। पारंपरिक पद्धतीच्या दिवाळी सोहळ्याला या निमित्ताने जल्लोषी सुरुवात झाल्याचे दिसून आले। त्याचबरोबर देवदर्शनासाठी नागरिकांचे थवे रस्त्यांवर संचार करतानाही दिसून आले। पहाटेच्या वेळेस फटाक्यांची जोरदार आतषबाजी सुरू करण्यात आली होती, त्यामुळे दिवाळीचा उत्साह दुणावल्याचे दिसून येत होते। शहरातील मंदिरांमध्ये सकाळच्या वेळी देखील नागरिकांची मोठी उपस्थिती दिसून आली। लक्ष्मीपूजनासाठी मंगळवारचा दिवस निश्चित मानला जात असला तरी सोमवारी देखील अनेक ठिकाणी लक्ष्मीपूजन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, त्यामुळे शहरातील सर्वच रस्ते उत्साहाने फुलून गेल्याचेही दिसून आले। रांगोळ्या, आकाशकंदील, तयार कपडे, फराळाचे साहित्य, ब्रँडेड आणि सर्वसामान्यांना परवडणारे तयार कपडे खरेदी करण्यासाठी ग्राहक वर्गाची बाजारपेठेत मोठी गर्दी झाल्याचेही दिसून आले। जिल्हा मध्यवर्ती बँकेवर जारकीहोळी बंधूंचे वर्चस्व सिद्ध। राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेच्या बनवण्यात आलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत 7 जागांसाठी रविवारी मतदान झाले होते। यापैकी 3 जागांचे निकाल जाहीर करण्यात आले। अथणी, रायबाग आणि रामदुर्ग मतदारसंघांचा निकाल जाहीर झाला, तर निप्पाणी, हुक्केरी, कित्तूर आणि बैलोंगलचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे। बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी रविवारी अत्यंत चुरशीने मतदान झाले। दिवसेंदिवस चर्चेत असलेल्या बँकेचा निकाल अनिर्णित स्थितीत राहिला आहे। न्यायालयीन प्रक्रियेमुळे 4 जागांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे, त्यामुळे उत्सुकता शिगेला पोचली आहे। एकंदरीत DCC बँकेच्या निवडणुकीत जारकीहोळी बंधूंचे वर्चस्व राहिल्याचे पाहावयास मिळाले आहे। अथणी मतदारसंघातून लक्ष्मण सौदी विजयी झाले असून त्यांनी एकतर्फी विजय मिळवला। त्यांना सर्वाधिक 125 मतदानापैकी 122 मते मिळाली, तर माजी आमदार महेश कुमठळ्ळी यांना केवळ 3 मते मिळाली। रायबाग मतदारसंघातून अप्पासाहेब कुलगोड, तर त्याचप्रमाणे रामदुर्ग मतदारसंघातून मल्लाप्पा यादवाड हे विजयी झाले। कित्तूर महोत्सवासाठी बेळगाव शहरात वीरज्योतीचे स्वागत। कित्तूर महोत्सवाचा भाग म्हणून राज्यभरात मिरवणूक काढण्यात येत असते। दरम्यान खानापूर तालुक्यातील नंदगड मार्गे बेळगाव शहरात प्रवेश केलेल्या वीरज्योतीचे कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल येथे स्वागत करण्यात आले। महापौर मंगेश पवार यांनी या वीरज्योतीचे स्वागत केले। यावेळी महानगरपालिका आयुक्त B शुभा, कन्नड संस्कृती विभागाच्या उपसंचालक विद्यावती भजंत्री, तहसीलदार बसवराज नागराळ, मुरगेश शिवपोजी, कस्तुरी भावी आणि इतर उपस्थित होते। यावेळी कला पथकांसह शहराच्या मुख्य रस्त्यांवरून निघालेली वीरज्योत काकतीकडे रवाना झाली। काकती येथून हिरेबागेवाडी, चिकबागेवाडी, तिगडी, मरीगट्टी, संपगाव मार्गे बैलोंगलला रवाना होणार आहे। मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 9 ऑक्टोबर रोजी बेंगळूरमधील विधानसौधाजवळ या वीरज्योती यात्रेला हिरवा झेंडा दाखवला होता। ही ज्योती दिनांक 23 ऑक्टोबर रोजी कित्तूरला पोहोचणार आहे। माजी अर्थमंत्री जयंतराव पाटील यांची मराठा मंदिरला भेट।
महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री जयंतराव पाटील यांनी गुरुवारी येथील मराठा मंदिर संस्थेला भेट दिली। यावेळी अप्पासाहेब गुरव, बाळासाहेब काकतकर, नारायण खांडेकर, लक्ष्मणराव हुनगेकर, बाळाराम पाटील, चंद्रकांत गुंडकल यांनी त्यांचे स्वागत केले। मराठा मंदिरच्या वतीने सेक्रेटरी बाळासाहेब काकतकर व अध्यक्ष अप्पासाहेब गुरव यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जयंतराव पाटील यांचा सत्कार केला। यावेळी विविध संदर्भात चर्चा करण्यात आली। काळ्या दिनी सीमा बांधवांची निषेध फेरी निघणार। केंद्र सरकारने भाषावार प्रांतरचना करताना मराठी बहुल सीमा भाग अन्यायाने कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ येत्या शनिवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळण्यात येणार आहे। प्रशासनाची परवानगी मिळो अथवा न मिळो निषेध फेरी काढण्यात येणारच आहे। यामध्ये बहुसंख्येने सहभागी होण्याचा निर्धार तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला। कार्यकर्त्यांनीही निषेध फेरीतून मराठी माणसांची ताकद दाखवण्याचा निर्धार व्यक्त केला। तालुका महाराष्ट्र समितीची बैठक रविवारी मराठा मंदिरमध्ये पार पडली। माजी आमदार मनोहर किणेकर अध्यक्षस्थानी होते। सरचिटणीस MG पाटील, RM चौगुले, रामचंद्र मोदगेकर, लक्ष्मण होनगेकर आदी व्यासपीठावर होते। माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले, सीमा भाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आल्याच्या निषेधार्थ गेल्या 70 वर्षापासून सीमा भागात काळा दिन पाळण्यात येतो। या दिनी केंद्र सरकारचा निषेध काढण्यासाठी मूक निषेध फेरी काढली जाते। यामुळे प्रत्येक मराठी माणसाने या फेरीत सहभागी होऊन आपला निषेध नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले। काळा दिन प्रकरणात कार्यकर्त्यांना जामीन मंजूर। दिनांक 1 नोव्हेंबर 2024 रोजी बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने काळा दिन पाळण्यात आला होता। यावेळी मूक सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या आणि कर्नाटक विरोधी घोषणा देणे, भाषिक तेढ निर्माण करण्याचा ठपका ठेवून कार्यकर्त्यांवर विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते। या प्रकरणात एकूण 45 कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता। त्यापैकी 7 कार्यकर्त्यांचा जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता। आजच्या सुनावणीवेळी युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, मदन बामणे, सचिन केळवेकर, संतोष कृष्णाचे, गणेश दड्डीकर, श्रीकांत कदम व गुंडू कदम यांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे। समितीच्या वतीने ॲडव्होकेट MB बोंद्रे, ॲडव्होकेट महेश बिर्जे, ॲडव्होकेट वैभव कुट्रे, ॲडव्होकेट अश्वजित चौधरी यांनी काम पाहिले। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथे संपले। धन्यवाद।